सोलापुरातून प्रणिती शिंदे यांच्या समोर भाजपाकडून राम सातपुतेंना मैदानात उतरवण्यात आलेला आहे। सातपुतेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह संचारलाय आणि त्यानंतरच लागलीच प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये लेटर वॉर रंगलेला आहे। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। जनता पार्टीने माझी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित केली। मी पार्टीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। राम सातपुतेंचे समर्थक जल्लोषात मग्न असताना काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा आयटी सेल एक खास मेसेज तयार करण्यामध्ये व्यस्त असावा, कारण सातपुतेंच्या नावाची रविवारी रात्री घोषणा झाली आणि सोमवारी सकाळी प्रणिती शिंदेंच्या हँडलवरून एक्स पोस्ट शेअर झाली। आता या एक्स पोस्टला शुभेच्छा म्हणायचं की टोला हे तुम्हीच ठरवा। माननीय राम सातपुतेजी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे। सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे। इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा असते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा। मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरमध्ये स्वागत करते। लोकांचे प्रश्न, समस्या, कर्जा आणि विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं। लोकशाही, जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे। पुढील 40 दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू। समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते। प्रणिती सुशीलकुमार शिंदे। तर राम सातपुतेंनी देखील प्रणिती शिंदेंच्या या एक्स पोस्टला उत्तर देण्यासाठी पत्र धाडलंय। राम सातपुतेंचं प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर बघूया। आदरणीय प्रणिती शिंदेजी, जय श्रीराम। मी 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय। भाजपात समाजाला एकसंध ठेवण्यासाठी माननीय नरेंद्र मोदीजींचा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्र महत्वाचा। समाजात धर्म जातीपातीत फूट पाडून कोणी एवढे वर्ष राजकारण केलंय हे सोलापूरच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय। एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती भाजपानं विश्वास दाखवलाय। सोलापूरचा सर्वांगीण विकास करून हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन। राम सातपुते। राम सातपुते हे मूळचे सोलापूरचे नसून ते आयात केलेले उमेदवार आहेत असं ठासवण्याचा प्रणिती शिंदेंकडून प्रयत्न सुरू आहे। बीडचं पार्सल बीडला परत पाठवूयात अशी पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला सुरुवात झाली, तर राम सातपुतेंनी देखील प्रणिती शिंदेंवरती जोरदार पलटवार केलाय। सोलापूरकर विसरलेले नाहीये की त्या ठिकाणी काँग्रेसचे हेच नेते कधी काळी हिंदूंना हिंदू दहशतवादी म्हणले, भगवा आतंकवादी म्हणले। त्यामुळे सोलापूरकर येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हिशोब घेतील आणि मागच्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे या देशामध्ये विकासाची गंगा आणली त्याच्यावरती मला विश्वास आहे सोलापूरकर मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीला विजय करतील आणि त्यानंतर ताई असंच मोठं मन करून माझं अभिनंदन करतील, हा मला ताईंवर विश्वास आहे। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते दोन्ही तरुण उमेदवार। आता दोघांपैकी सोलापूरकरांना आश्वासक चेहरा कोणता वाटतो? ईव्हीएमचं बटन दाबताना सोलापूरकर कोणत्या मुद्द्यांना जास्त प्राधान्य देतात हे पाहूया। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।